सुपीक जमिनीमध्ये जर बी पेरलं आणि त्याला तुम्ही खत पाणी घालायला विसरला, तर ते बी रुजेल का? वंध्यत्व निवारण सिरीजच्या तिसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या तिसऱ्या भागात आज आपण समजून घेणार आहोत आयुर्वेदामध्ये गर्भधारणेसाठी महत्वाचा असा तिसरा घटक म्हणजेच अंबू. अंबू म्हणजे आयुर्वेदिक भाषेत गर्भाशयाला मिळणारा रक्तपुरवठा, आईला मिळणारे पोषण. अनेकदा स्त्री बीज आणि पुरुष बीज म्हणजे शुक्राणू यांची क्वालिटी चांगली असते. पण कित्येक वेळा आपण बघतो की इम्प्लांटेशन फेल होतं किंवा गर्भाची वाढ खुंटलेली असते. याचं मुख्य कारण म्हणजे अंबुदृष्टी, शरीरामध्ये पोषणाचा अभाव असणे आणि सोबत आवश्यक असणाऱ्या हार्मोनचं संतुलन बिघडणे. यामुळे गर्भाला योग्य ते पोषण मिळत नाही. आयुर्वेदिक आहार सोबत रसधातू वाढवणारी औषधे आणि पंचकर्माद्वारे अंबू म्हणजे शरीराची पोषण करणारी व्यवस्था ही सुधारता येते. एक निरोगी बाळाच्या जन्मासाठी हा अत्यंत असा आवश्यक घटक म्हणजे अंबू. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी आजच आपल्या आरोग्य ज्योती आयुर्वेद येथे भेट द्या किंवा आपल्या नजीकच्या वैद्यांना संपर्क करा. आणि आता उद्याच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्य घटक म्हणजेच बीज. म्हणून पाहायला विसरू नका आणि सोबत फॉलो करायला देखील विसरू नका. धन्यवाद.